या वचनामध्ये आम्ही पाहतो, देवाचं वचन सांगतं तिचे डोळे कसे होते? निस्तेज होते. बरोबर आहे ना? देवाच्या वचनामध्ये लिहिलंय, याकोबाने या लेयावर प्रेम केलं नाही, परंतु देवाने त्या लेयावर प्रेम केलं. समजतंय का? म्हणून आम्ही जसे आहोत ना, त्या स्थितीमध्ये देव आमच्यावर प्रेम करतो. आमची स्थिती त्याच्यासाठी महत्वाची नाही, तो आमचा निर्माण करता आहे. हालेलुया. आणि म्हणून या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर पहिले शमयाचं पुस्तक अध्याय 16 आणि त्याचं 7 वचन वाचा बरं. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाह्याचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. या वचनामध्ये म्हटलंय मनुष्यासारखे देवाचे पाहणे नसते. मनुष्य कसा पाहतो? बाह्य स्वरूप पाहतो ना, बरोबर आहे ना? परंतु देवाचं वचन सांगतो तो बाह्य स्वरूप पाहत नाही, तर तो काय पाहतो? अंतःकरण पाहतो. तो काय पाहतो? आपलं अंतःकरण पाहतो. आणि म्हणून जर आम्ही पाहिलं मत्तय वर्तमान अध्याय 5 आणि 8 वचन सांगतं, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहते. हालेलुया. देवाला पाहण्यासाठी आम्हाला जर कशाची गरज आहे, तर त्यावेळेस आमचं बाह्य स्वरूप महत्वाचं नाही, तर आमचं अंतःकरण कसं असायला पाहिजे? कसं असायला पाहिजे? शुद्ध. आणि ज्यावेळेस आमचं अंतःकरण शुद्ध असेल ना, आमच्या कुटुंबामध्ये देवाचा अनुग्रह आम्हाला दिसेल, आमच्या जीवनामध्ये देवाचा हात आम्हाला दिसेल, आणि आमचं जीवन तो आशीर्वाद करण्यासाठी देखील काय आहे? समर्थ असा देव आहे. म्हणून नेहमी ही गोष्ट ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. देव मला वरून पाहत नाही, तर माझं अंतःकरण तो काय करतो? पाहतो. म्हणून आम्ही जसेही आहोत ना, तसं तो आमच्यावर काय करतो? प्रेम करतो. जर तो देव आमचं बाह्य स्वरूप पाहत नाही, आणि जर आम्ही मंडळीत आहोत, जर आम्ही देवाचे लेकर आहोत, जर आम्ही विश्वासणारे आहोत, तर आम्ही लोकांचं बाह्य स्वरूप पाहून चालेल का? नाही ना, नाही चालणार ना. देवाने आम्हाला कुठलं दान दिलंय? आत्म्य ओळखण्याचं. कशाचं दिलंय? काय ओळखण्याचं? आत्म्य ओळखण्याचं. मग जर आत्म्य ओळखण्याचं दान जर देवाने आम्हाला दिलं, तर व्यक्ती कसा आहे हे आम्हाला समजू शकत नाही का? कसं पाहायला पाहिजे? आत्मिक रीतीने माणसाकडे पाहायला शिका. वरील स्वरूप पाहण्याचं काय? त्याकडे दुर्लक्ष करा. महत्वाची गोष्ट नाही का? आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, तर तिचे डोळे काय होते? निस्तेज होते. त्यानुसार काही जण नावं ठेवतात ना, ती जाडच आहे, हा, ती बुटकीच आहे, ती उंचच आहे, ती अशीच आहे, ते तशीच आहे, तो असाच आहे, तो तसाच आहे. योग्य आहे का? योग्य आहे का? प्रत्येक जण ही कोणाची निर्मिती आहे? देवाची निर्मिती. एखाद्याला नावं ठेवणे याचा अर्थ काय? आपण कोणाला नावं ठेवतो? म्हणा मी सुंदर आहे, असं आलं का तुम्हाला? स्वतःबद्दल म्हणा मी सुंदर आहे. अरे मोठ्याने म्हणा मी सुंदर आहे. मी देवाने निर्माण केलेलं आहे. देव माझ्यावर या स्वरूपात प्रेम करतो, नाही का? मग ज्यावेळेस देव आम्हाला नाकारत नाही ना, बाकीच्याचा स्वीकाराची अपेक्षा करू नका. खूप महत्वाची गोष्ट. आणि म्हणून आम्हाला ठिकाणी सांगतं, आम्ही ज्याही स्वरूपामध्ये आहोत त्या स्वरूपामध्ये देव आम्हाला काय करतो? आमच्यावर प्रेम करतो. म्हणून जर आम्ही देवाचं वचन पाहिलं, तर स्तोत्र संहिता 34 आणि त्याचं 8 वचन आम्हाला काय सांगतं बरं? चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. 10 वचन वाचा त्याचं. तरुण स्त्रियांचंही वाण पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. त्याचं 17 वचन वाचा. नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो. वाचा पुढे. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो. परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सानिध्यात असतो. कोणाच्या सानिध्यामध्ये? जे तुटलेल्या हृदयाचे लोक आहेत ना,
कशा हृदयाचे? तुटलेल्या हृदयाचे, दुःखी अंतकरणाचे लोक, त्यांच्या तो जवळ असतो. अनेकदा आमच्या अंतकरणात काय असतं? दुःख असतं. हन्नेच्या जीवनामध्ये दुःख होतं, बरोबर ना? परंतु तो देव तिच्या जवळ होता का नव्हता? म्हणून नेहमी ध्यानात घ्या, तो देव आपल्या कुठं आहे? जवळ आहे. तो भग्न हृदय लोकांच्या जवळ आहे. आणि म्हणून पुढं म्हटलंय की अनुतप्त लोकांच्या मनाचा तो काय करतो? उद्धार करतो. कुणाचा उद्धार करतो? जे अनुतप्त मनाचे लोक आहेत त्यांचा तो काय करतो? उद्धार करतो. नेहमी ध्यानात घ्या. म्हणून जर आमच्या अंतकरणामध्ये दुःख आहे, चाहे आमच्या जवळच्यांना आमचं दुःख समजणार नाही, परंतु आमच्या देवाला आमचं दुःख काय आहे माहित आहे. आपलं दुःख कोणाला सांगा? आपलं दुःख कोणाला सांगा? कोणापुढे ते वाजूत बसू नका. आपलं दुःख कोणाला सांगणं गरजेचं आहे? देवाला सांगणं गरजेचं आहे. आता देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो या ठिकाणी तो अनुतप्त व भग्न हृदय लोकांच्या कुठं असतो? सानिध्य असतो, तो जवळ असतो. मग या स्त्रीचं जीवन जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय 29 अध्याय आणि त्याचं उत्पत्ती 29 अध्याय त्याचं 32 वचन वाचा बरं. लेया गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने रौबेन ठेवले. ती म्हणाली, परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करील. बघा काय म्हटलं या वचनामध्ये. या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय, लेया गर्भवती होऊन तिला काय झाला? मुलगा झाला. मुलगा होणं या आशीर्वादाचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? वंशाचा दिवा घरोघरी लावा, बरोबर ना? आता 2 बायका आहे, एक कोण आहे? राहेल, आणि दुसरी कोण आहे? लेया. एक कोण आहे? राहेल, दुसरी कोण आहे? लेया. बघा याची प्रीती कोणावर? राहेलीवर. परंतु पुत्र कोणावर दिला? कोणाला दिला? लेयाला. म्हणजे हिला वाटलं आता तरी हा माझ्यावर प्रेम करण. कधी? अहो तुमच्या वंशाला दिवा दिलाय. तिला दिवा महत्वाचा नाही वाटला. तिला काय महत्वाचं वाटलं? माझा नवरा माझ्यावर काय करील. अनेकदा आमची अपेक्षा असते, आमच्या प्रियजनांनी, आमच्या घरातल्या लोकांनी, आमच्या नातेवाईकांनी आमच्यावर काय करावं? प्रेम करावं. परंतु इथं म्हटलंय रौबेन झाला, त्यांना काही घेणं देणं होतं का? नव्हतं त्याला काही घेणं देणं. अनेकदा आमच्या बरोबर असं घडलं जातं. घडतं का नाही? सगळं करूनही प्रेम मिळतं का? नाही मिळत ना. आणि म्हणून हिची अपेक्षा होती, ती या वचनामध्ये काय म्हणते की ती म्हणते परमेश्वराने माझ्या, त्याचं नाव तिने रौबेन ठेवलं, आणि ती म्हणती परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिलं. यातून काय शिकण्यासाठी मिळतं? तो परमेश्वर आमचं दुःख पाहत आहे. त्याचं लक्ष आमच्याकडून दुसरीकडे गेलेलं नाही. त्याचे नेत्र कोणाकडे लागले? आमच्याकडे लागले. आम्हाला जाणीव व्हायला पाहिजे. इथं ती म्हटले माझं दुःख माझ्या नवऱ्याने पाहिलं नाही, परंतु माझं दुःख कोणी पाहिलं? परमेश्वर. म्हणून कदाचित आपल्या घरामध्ये आपलं दुःख कोणाला समजणार नाही, परंतु त्याच वेळेला आपलं दुःख कोणाला समजतं माहितीये का? म्हणून देवाचं वचन सांगतो, तू माझ्या नजरेसमोर लपलेला नाहीस. मी माझे डोळे निरंतर तुझ्याकडे लावलेले आहेत. आमचा परमेश्वर डुलकी घेतो का? कारण त्याचं लक्ष कोणाकडे आहे? आमच्याकडे आहे. ही स्त्री या ठिकाणी या वचनामध्ये म्हणते परमेश्वराने माझं दुःख काय केलं? पाहिलंय. आणि दुःख पाहिलं म्हणून त्याने काय दिला? रौबेन दिला. तिने त्याचं नाव काय ठेवलं? रौबेन. आणि त्या वचनामध्ये तो म्हणतो, ती म्हणती की आता तरी माझा नवरा माझ्यावर काय करील? प्रीती करील. तिला अपेक्षा होती नवऱ्याने काय करावं? प्रीती करावी. जे करत नाही त्यांचं सोडून द्या. परंतु जे देवाचं भय बाळगणारे आहेत ना, ज्या महिला इथं आहेत, त्यांनी आपल्या पतीवर, आपल्या कुटुंबावर प्रेम करावं. गरजेचं नाही का? गरजेचं नाही का? जे बंधू इथं बसले त्यांनी आपल्या बायकावर काय करावं? प्रेम करावं. त्यांना जाणीव करून देणं गरजेचं आमचं प्रेम आहे. बरोबर आहे ना? मग गेल्यावर म्हणता का फुल देऊन? काय काय म्हणताय?
आय लव यू म्हणायची गरज पडते का? काही गरज पडत नाही. त्याचं कारण हे तुम्हाला सांगतो, जर कमी झाला असतं तर ठीक आहे म्हणायला, बरोबर आहे ना. म्हणून आपल्या कुटुंबावर ज्या महिला आहेत त्यांनी आपल्या पतीवर प्रेम करावं, बायबल सांगतं का नाही. आणि जे पती आहे त्यांनी आपल्या पत्नीवर काय करावं, प्रेम करावं. देवाचं वचन सांगते. इथं ही स्त्री रौबेन झाला आणि ती काय म्हणते, परमेश्वरने माझ्या दुःखाकडे काय केलंय, पाहिलाय. ते तीच वचन वाचा. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, मी नावडती आहे, हे देवाने ऐकले, म्हणून त्याने मला हाही दिला. हालेलुया. जी आवडती होती ती वांजच राहिली. जी आवडती होती ती कशी राहिली, वांजच राहिली. परंतु इथं जी नावडती आहे ती देवाची आवडती झाली. काय म्हटलंय, जी पतीची नावडती होती ती कोणाची आवडती झाली. आम्हाला देवाचं आवडतं व्हायला काय हरकत आहे. हालेलुया. आशीर्वाद आम्हाला पती देणार नाही, आशीर्वाद आम्हाला परमेश्वर देणार आहे. हालेलुया. आशीर्वाद आम्हाला पत्नी देणार नाही, आशीर्वाद आम्हाला कोण देणार आहे, तो देव देणार आहे. आणि म्हणून इथं वचनामध्ये म्हटलंय की देवाने तिला काय केलं, पुन्हा ती गर्भवती झाली. आणि वचनामध्ये म्हटलंय मी नावडती आहे म्हणून देवाने ऐकले. काय ऐकलं, मग नावडती असणं आनंदाची गोष्ट नाही का. कोण ऐकतं, ऐकतो का नाही. जिसका कोई नहीं उसका तो खुदा. अरे गीत चांगले तर आजच आले 2-3 चांगले. बरोबर आहे ना. मग तो देव आमच्यावर काय करतो, प्रेम करतो. म्हणून या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर असं म्हटलंय, म्हणून देवाने ऐकले, त्याने मला हाही दिला, म्हणून तिने त्याचे नाव काय ठेवले, शिमोन. याचा अर्थ काय आहे, परमेश्वराने ऐकले की माझ्यावर प्रेम केलं जात नाही. काय ऐकलं देवाने, काय ऐकलं देवाने, हिच्यावर प्रेम केलं जात नाही. म्हणून देव म्हणतो मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम करतो. हालेलुया. म्हणून देव काय म्हणतो, मी तुझ्यावर सर्वात अधिक प्रेम करतो. पुढचं वचन वाचा. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, मला आता 3 मुलगे झाले, आता तरी माझा नवरा माझी मिळून राहील, म्हणून तिने त्याचे नाव लेवी ठेवले. आता बघा, 3रा मुलगा झाला, त्याचं नाव काय ठेवलं, ती म्हणते आता तरी माझा पती माझ्याशी मिळून राहील. कसा राहील, तिची अपेक्षा काही संपलेली नाही. तिला वाटलं आता तरी माझा पती माझ्याशी कसा राहील, मिळून राहील. बरोबर आहे ना. आणि म्हणून या ठिकाणी 3 लेकरं झाली. तिची अपेक्षा आहे पतीने तिच्यावर काय करावं, प्रेम करावं. पतीने तिच्यावर काय करावं, प्रेम करावं. पुढचं वचन वाचा. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, आता मी परमेश्वराचे स्तवन करीन. यावरून तिने त्याचे नाव यहूदा ठेवले. पुढे तिचे जन्म थांबले. या वचनामध्ये म्हटलंय तिला 4था मुलगा झाला, त्याचं नाव काय ठेवलं, यहूदा ठेवलं. आणि यहूदाचा अर्थ काय आहे, इथून पुढे मी काय करीन, कोणाचं स्तवन करीन. आता तिला नवऱ्याचं काही घेणं देणं राहिलं नाही. ती म्हटली बाद झालं आता. आता त्याला बायकोचंही काही घेणं देणं राहिलं नाही. एवढंही करून ती काय बदले ना. म्हणून ती काय म्हणते, याचं नाव काय ठेवलं, यहूदा. म्हणजे इथून पुढे मी कोणाचं स्तवन करेल, का स्तवन करायचं, त्याचं कारण हे नवऱ्याने प्रीती केली नाही, बायकोने प्रीती केली नाही, परंतु इथं त्या परमेश्वराने आमच्यावर सर्वाधिक प्रीती केली आहे. हालेलुया. म्हणून नेहमी आमच्या मुखामध्ये कोणाचं स्तवन असायला पाहिजे, त्या पवित्र देवाचं स्तवन असायला पाहिजे. पुढे जर आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहिलं तर आम्ही वचनामध्ये पाहतो की त्याला जो 4था पुत्र दिला त्याचं नाव काय आहे, यहूदा. साधारण नाही, यहूदा साधारण आहे का. याच यहूदाच्या कुळातून त्याने दावीद राजा जन्मास घातला. याच यहूदाच्या कुळातून काय केलं, तिचं दुःख परमेश्वराने आनंदात बदललं. बरं का. आता तिला कशाची गरज नाही, कारण तिच्याकडे परमेश्वराचा आशीर्वाद आहे. हालेलुया. तिच्याकडे काय आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये याच कुळातून त्या परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्त जगाचा तारणारा जन्माला आणला.
कशाचा तारणारा? कशाचा तारणारा? जगाचा. कोणतं कुळ? यहुदाचं. कुणापासून झाला? लेआपासून. कोण होती लेआ? लेआ नावडती होती, जी सर्वांची नावडती होती, ती देवाची आवडती होती. हालेलुया. म्हणून नेहमी ध्यानात घ्या, आमचं जीवन देवाला आनंद देणारा असायला पाहिजे. आणि जेव्हा असं आमचं जीवन असतं ना, नक्कीच आमचं जीवन परमेश्वर आमच्या कुटुंबासाठी, आमच्या समाजासाठी, आमच्या देशासाठी काय करतो? आशीर्वादाचं कारण करतो. म्हणून या लेयाच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळतं, नकारात्मकता काहीही असो, आमच्या जीवनामध्ये दुःख काहीही असो, तो परमेश्वर आमचं जीवन आशीर्वादित करण्यासाठी काय आहे? समर्थ आहे. म्हणून या दिवसामध्ये आम्ही जसेही आहोत, कोणाला आवडो अथवा न आवडो, आम्ही कोणाला आवडतो? देवाला आवडतो. पुरेसं नाही का? एवढं पुरेसं नाही का? देव आमच्यावर